6,000. बोला 6,000 रुपये. 6,000. मोजा बघा किती 6,000 आहे रुपये. आणि त्याचे 6,000 रुपये. 6,000. 7,950. 950. काही कोळंबी साफ करायला आणि ती सुरमई कापायला 300 रुपये सांगितले. 15,500ला घेतलेले आहेत दोन्ही ट्रे. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघाल तर बघा खूप असा सुंदर असा समुद्र, आजूबाजूला अशा बोटी. तर मी कुठे आलो असेल तर मी आलो आहे हर्णेला. जवळच आलो होतो, म्हटलं आता काय करूया, आता जवळच हर्णे आहे आणि टाईमसुद्धा 4 वाजले होते. म्हटलं आता मार्केटचा टाईम आहे, इथे जो मच्छीचा लिलाव होतो तर म्हटलं तिथे जाऊया, आपण पण काही थोडी मच्छी खरेदी करू. तर बघा आता इकडे ना आता मच्छी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. गाड्या वगैरे बोटीतून मच्छी आता बैलगाडीने आणली जाते, ते सर्व आता पाहूया. तर बघूया आज मार्केटमध्ये कशाप्रकारे रेट आहे. आपल्याला घ्यायची आहे सुरमई. तर मागच्या वेळी आलेलो तेव्हा आपण कोळंबी घेतलेली, हलवा घेतलेला, पापलेट घेतलेले. तर यावेळी मात्र आपण सुरमई घेऊ. तर बघा अशा प्रकारे हा सर्व माहोल असतो. आता इकडे जरा पब्लिक ना कमी दिसते अजून, परंतु आता जसं अजून 10 ते 15 मिनिटांनी ना पूर्ण हाऊस फुल होईल. त्या बैलगाड्या असतात, या बोटीतून जो माल येतो तो बैलगाडीने तिथे मार्केटपर्यंत पोहोचवला जातो. तर चला आता बघूया. ते मच्छी लेके कहाँ जाते हो आप? मच्छी लेकर हम लोग कंपनी में देते हैं। कहाँ? तो सामने कंपनी में? अच्छा, मतलब आप वहाँ काम करते हो, वहाँ मच्छी लेने के लिए आए हो? होटल है या? होटल नहीं, कंपनी है, कंपनी में होटल का है। अच्छा, क्या वही मच्छी लेते हैं, मच्छी लेकर कंपनी में डालते हैं। डेली का? हाँ डेली का। अच्छा, तर चला बघूया आता. बघा अशा प्रकारे हा सर्व माहोल असतो. लई मजा येते. मग लास्ट टाईमला आलो होतो ना तेव्हासुद्धा मला खूप मजा आली खरेदीला. आता लिलावाला ना सुरुवात झाली. बघा लिलावाला तर सुरुवात झालेली आहे. 1600 रुपये बांगडा आहे. हा बांगडा आहे ना 1600 रुपये. सुरमई बघा 1600 रुपये. नाही बोलते बोला 1600 रुपये. सुरमई आपल्याला घ्यायची आहे. बोला 1600. तुला बोला 1600. 1650. 1650. 1650. 1650. काय कोळंबी आली, कोळंबी. तर बघा अशा प्रकारे बघा इकडे सुरमई लागलेली आहे. तर बघा होलसेलमध्ये घेतल्यानंतरला या महिला आहेत त्या अशा प्रकारे रिटेलमध्ये आपल्याला इकडे मिळू शकते. तर एक पीस असं घेऊ शकतो आपण. 3500 रुपये एक आहे. मग किलो कसा मावशी? बा 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो आहे. पण आता बरोबर बोलायला पैसे बघा इकडे. तर मच्छी आज ना जरा महागच आहे. मागे आलो तेव्हा 600 रुपये किलो होता आणि आज मात्र 800 रुपये किलो आहे सुरमई. महाग आहे आज. छोटी बच्ची बघा कशी चाललंय, मदत करते. इथं खास आहे सुरमई. कमी होणार आहे, कमी होणार आहे. किलो ठरला की विषय संपतो. 7.5 किलो आहे. 7.5 किलो. कोण घेतोय काय माहिती. सुरमई
हे जवळजवळ 5 किलो आहे. किलो कसा? 800 रुपये किलो. लय महाग आहे आज. मागं 700 रुपये होता. आता इकडे सर्व सेटअप होतं आहे. हे सेटअप झालं की मग नंतरला हे बघा पापलेट वगैरे मस्त अगदी मोठे मोठे लेपा हे बघा यांनी लिलावामध्ये घेतलं. आता त्यांची वाटणी होत आहेत. आता वाटणी होत आहेत. मावशी कसा किलो दिला? हा 2000. जिवंत आहे जिवंत. हे बघा खेकडा 500 रुपये आहेत. खेकडा तर आज मात्र आपल्याला लिलावामध्ये सुरमई घेता येणार नाही बहुतेक. ज्या मच्छी विक्रेत्या महिला आहेत त्यांनीच अगोदर पटापट घेतल्या, त्यामुळे आपल्याला काय आता घेता येणार नाही लिलावामध्ये. 950 डाल दे. 950 हे बघा ही मच्छी बघा एकदम छोटीशी आहे. इकडे छोटी छोटी मच्छी आहे. ही पण सुक्या मच्छीचं सेक्शन आहे. सगळे सुकी मच्छी भेटेल. हा बघा बोंबील, जवळा, सोडे, जे जे पाहिजे ते. मी आई फोटो काढायला आलो आहे. हे बघा अशा प्रकारे सगळं मार्केट आहे. सुकी मच्छी इकडे ना तुम्हाला कोळंबी वगैरे घेतल्यानंतरला काढून देणाऱ्या महिला इकडे पाठीमागच्या बाजूला असतात. ते तुम्ही कोळंबी घेतली की तुम्हाला इथे काढून देतात. काढायचे 100-1 रुपये घेतात. एखादी मोठी मच्छी घेतली तीसुद्धा इकडे कापून देतात. सर्व साफ करून देतात. हे बघा अशा प्रकारे सर्व मार्केट आहे. ते बाई कोळंबी साफ करायला आणि ती सुरमई कापायला 300 रुपये सांगितले. तर हे बघा माल फेक बैठा है मिश्रा. 17,300. हिसाब करून दे मला. अजून सर हिसाब केला नाही होता. हा बरोबर आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सुद्धा किंवा फिरण्यासाठी इकडे बरेच लोक येतात. त्यामुळे डिसेंबरमध्ये मच्छी इकडे खूप महाग असते. आता डिसेंबरनंतर तुम्ही आलात तर ही जो आता सुरमईचा रेट आहे 800 रुपये तो जवळजवळ 400-500 रुपयापर्यंत येईल. मात्र आता डिसेंबरमध्ये इयर एंडिंगपर्यंत ही मच्छी वाढत जाईल. जसं डिसेंबरची 31 तारीख येईल तशी हे 800 1000 1200 रुपये होतील. तर हे तुम्हाला जर मच्छी घ्यायची असेल तर असं जेव्हा सीझन पर्यटकांचं जेव्हा सीझन असेल तेव्हा तुम्ही इकडे येऊ नका. जेव्हा ऑफ सीझन असेल जेव्हा सुट्टे वगैरे नसतात त्यावेळी तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला मच्छी इकडे स्वस्त मिळेल. नाहीतर मच्छी महाग असते. जेव्हा सुट्ट्या लागलेल्या असतात तेव्हा खूप सारे पर्यटक येतात आणि मग इकडे मच्छी खूप महाग होते. तर हे बाकी लक्षात ठेवून तुम्हाला जर मच्छी खायची असेल तर
ऑफ सीझनला येऊन मच्छी घेऊ शकता. कारण मागच्या वेळी 600 रुपयाचा जो रेट होता तो आता 800वरती पोहोचला आहे. 1231 तारखेपर्यंत 1500पर्यंत पण पोहोचेल. 15,500 रुपयाचा एक ट्रे. 15,500ला 15,500ला घेतलेले आहेत दोन्ही ट्रे. ताई हा वाटा कसा आहे हो? सगळं 600ला. बोला 6,000. बोला 6,000 रुपये. बोला 6,000. मोजा बघा किती 6,000 आहे. रुपये. आणि त्याचे 6,000 रुपये. 6,000. बोला लेबर बोला 6,000 रुपये. 6,000. 6,000 रुपयाले. 6,000. 1,050. 13 आहेत. 50. 6,000. 50. 200. 50. 300. 50. 400. 500. 600. 600. 6,600. 6,600. 6,600. 6,600. 6,600. अरे लेबर घेऊन घेणार कोण? 6,600. मोदी सरकार. 6,600. 6,600. कोण घेणार मावशी? 6,600. कोण घेणार? 6,600ला झाला अडन. बघा किती महाग आहे यार. आज खूप सुरमई आज मी घेणार नाही आहे. काही झालं तरी सुरमई नाही घेणार. एवढे पैसे खर्च करू. मी म्हटलं आता येईन ना. आता डिसेंबर संपल्यानंतरच येईन. जानेवारीच्या 2-3 वीकमध्ये येऊन. आता नाही ना. लय महाग आहे. लय महाग. आज नाही मच्छी घेत नाही. त्या ताई असतात त्या आईने पण काय नाही घेतलं वाटतं. यांनी आज सगळ्यांनाच मच्छी भेटते असं नाही. बघा सगळ्यांनाच मच्छी भेटते असं नाही. इकडे बघा खूप महाग आहे. आज खूप महाग आहे. मावशी मी फक्त विचारतोय. सांगाल रेट फक्त सांगाल काय? मला फक्त विचारायचं आहे. सांगाल का? हे कोळंबी कशी दिलीत तुम्ही? 800 रुपये सांगतो. 700ला दे. 800 रुपये कसं के ह्या सर्व? हो सर. अच्छा बघा 800 रुपये. आणि ही सुरमई? तुम्ही 1200 सांगतो. 700ला 800ला देताय. तर आज माझ्याबरोबर आमच्या गावातील एक काका येणार होते. मला बोलले होते की तू गेलास तर सांग. तर मी दुसरीकडे गेलेलो ॲक्च्युली. तर तिकडून मग इकडे आलो. म्हटलं जवळच आहे तर म्हटलं जाऊन येऊया हरणायला. तर ते नाही आले ते बरं झालं. नाही तर मच्छी तर आज खूप महाग होती. तर बघूया. म्हणजे बघा मागे 500-550ला सुरमई दिली होती आणि आता 800 रुपये. कुठे बघा किती फरक. तर आणि मागच्या वेळी मी पापलेट घेतली होती 28 पापलेट 300 रुपयाचे. आणि हलवा घेतलेले 9 हलवे होते ते 200 रुपयाचे. तर एवढी स्वस्त होती. तर आज मात्र खूप महाग आहे. इकडे तुम्हाला वेगवेगळे मसाले हे बघा. मसाले वेगवेगळे भेटतील. कोकम, चिंचा, हे बघा टोस्ट, बटर अशी छोटी छोटी दुकानं भेटतील. पाव हे बघा. फ्रूट वगैरेची पण दुकानं आहेत. हे बघा. हे कसा पण कसा? छोटे छोटे दुकानं. हे बघा आई. भाजीसुद्धा
भाजी मार्केटसुद्धा असतो इकडे या बाजूला. फ्रूट म्हणजे सगळंच तुम्ही भाजीसुद्धा इकडे खरेदी करू शकता. कपडे बघा आणि मच्छीसुद्धा. फुलं वगैरे हार. चांगले आहे. ही द्या. ही बघा 20 रुपयाची कोथिंबीर जोडी आहे. मेथी 20 रुपये. मेथी घेऊया एक. आलं घेऊया आता हाचा. 1 किलो मटर द्या. टोमॅटो पडला मामा मा मला दे ना अर्धा किलो मटार. मच्छी काय घेण्यासारखी आहे नाही आणि मी आता मच्छी घेणारच नाही. तर काहीच नाही घेणार, कुठलीच मच्छी घेणार नाही. तर मी मात्र भाजी घेऊन चाललो आहे आता. मच्छी घेण्यासाठी आलो पण मच्छी काही स्वस्त नाही आहे. उगाच कशाला एवढं, आपण सतत येतच असतो आणि मच्छी खात नाही असं नाही. नेहमी आपल्याकडे मच्छी असते, नदीतली मच्छी तर नेहमीच असते. तर तुम्हालासुद्धा मच्छी घ्यायची असेल तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ऑफ सीझनला या, तर मच्छी तेव्हा तुम्हाला स्वस्त भेटेल. ते बघा हे ड्रम, मोठे मोठे ड्रम, छोटे छोटे असे ड्रम भरून आहे ना पाणी बोटीमध्ये नेलं जातं. काय का मच्छी घ्यायला आलेलात काय? मग घेतलीत का? कमी आहे मच्छी आज मच्छी कमी आणि महाग आहे. कुठून आला होतात? इथलंच आहेत. अच्छा इथलेच आहेत. म्हणजे हर नाही तुमचं का? हो आज खूप महाग आहे. हो सुरमईचा भाव मागे आलो ना तेव्हा 600 रुपये होता, आता 800 रुपये झालं आहे. मच्छी कमी झाली. मच्छी विकत नाही घेत. मग मला अशीच देतात. अच्छा तुमच्या ओळखीचे नेहमीचे. या गावचा पुजारी आहे, जेवढं जेवण आहे सर्वांचा हां त्यांचा पुजारी आहे. हो का? अच्छा. आणि ते पुढे जायचं नाही, मच्छी कमी जायचं नाही. आपल्याला आज वाटते मला. हो हो फोन करतात. अच्छा. आता मच्छी ठेवली म्हणून. हां ओके ओके. मच्छी भरपूर भेटते, जेवण नाही मच्छी बघितली काही नाही. काय नाही. हो कसं आणून देतात. तुमचं नाव कसं काका? पुढे जातात. घाग. अच्छा. नाही तर मच्छी मग घरपोच करतात. हां हां. तर आता मी काय मच्छी घेतली नाही. इकडे बाजूला आलो तर इकडे काका इकडेचेच आहेत, तर त्यांच्याशी आता गप्पा मारते. काय भाटवाडी महाडिक मध्ये शेवरे. आमच्या इकडून महाडिक आहे. आपण मच्छी खातो म्हणजे बुधवारी खातो आहे ना, शुक्रवारी खातो, रविवारी खातो. तर अशा दिवशी तुम्ही मच्छी घ्यायला यायचंच नाही. तुम्ही आदल्या दिवशी मंगळवारी, ज्या दिवशी लोकांचे उपवास असतात, मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी या दिवशी मच्छी घ्यायला यायचं आहे ना काका. तर तुम्हाला मच्छी स्वस्त मिळते आणि त्या दिवशी मच्छी पण जास्त येते. मार्केट जास्त भरतो. तर बघा मला एक थोडी माहिती मिळाली, तुम्हाला सुद्धा दिली, तुम्ही लक्षात ठेवा. तर काकाने इकडे मला आता बोलता बोलता सांगितलं, इकडे तुम्ही बघू शकता बाजूला ना अशा त्या डोंगरावरती बघा हॉटेल्स दिसतात, प्रॉपर्टीज आहेत. ते सर्व बाहेरच्या लोकांचे ना काका, पुणेवाल्यांच्या आहेत. काका म्हणतात इकडे आजूबाजूला डोंगरावरती कुठली एक जागा राहिली नाही विकायची, कुठलीच नाही ना. आपल्या गाववाल्यांनी सर्व विकल्या. आता पुढे आता इकडे कोस्टर रोड होतोय. हां 10 वर्ष हो. त्यांनी सांगितलं 30मध्ये 2030मध्ये होईल. आता बंदर होतोय. बंदर आमच्या पहिल्यापासून होता, जेटी होती. हां पण आता मोठं बंदर बनतंय ना. मग तर आज मी मच्छी घेण्यासाठी नव्हतोच आलो ॲक्च्युली. मी आलो होतो दुसऱ्या ठिकाणी, तर म्हटलं जवळच हरणे आहे, तर म्हटलं तिथे जाऊया आणि फिरूया. तर मात्र मच्छी खूप महाग आहे, त्यामुळे मी कोणतीच मच्छी घेतलेली नाही. तर मंडळी काही टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपला माईक मुले जो आपण बोलत होतो तो आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नाही आहे. तर आपल्याला हे माईक आता नवीन घ्यावे लागणार आहे. खूप धोका देत आहे. एवढा व्हिडिओ केला तर त्याचा आवाजच नसेल तर काय मजा येईल ना. तर जे पण आपण व्हिडिओ केले होते आता मध्ये, तर त्याचा आवाज मध्ये मध्ये कट होतो. व्हिडिओमध्ये काही आवाज आहे तो ब्रेक झालेला आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपण हरणे मार्केट फिरलो. तर आज या ठिकाणी मी ॲक्च्युली येणार नव्हतो, दुसरीकडे गेलेलो, मात्र तिथून मग जवळच हरणे होतं म्हणून मी इकडे आलो. आणि आज मच्छी खूप महाग आहे, त्यामुळे मी ठरवलं की मच्छी आज घ्यायचीच नाही. तर इतर आमच्या गावातल्या लोकांनी सुद्धा सांगितलेली मला मच्छी आणायला, तर त्यांच्यासाठी सुद्धा काही मच्छी घेतली नाही. अशी त्या काकांनी सांगितलं की बघा बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी इथे येऊ नका, तर मंगळवारी या, गुरुवारी या,
शनिवारी या तुम्हाला मच्छी चांगली भेटेल. त्याचबरोबर आता जेव्हा सीझन असतो जसं आता नवीन वर्ष येईल त्यामुळे मच्छी आता महाग होत जाईल. तर जेव्हा ऑफ सीझन असेल तेव्हा तुम्ही या. तर या काही टिप्स आहेत. आणि इकडे जर तुम्हाला मच्छी घ्यायची असेल जर तुम्ही रेग्युलर असे येणार असाल महिन्याने 2 महिन्याने तर एक इकडचा ओळखीचा माणूस पाहिजे. तर नेहमी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलात की मग तुम्हाला मच्छी चांगलीसुद्धा मिळेल, फ्रेशसुद्धा मिळेल आणि जरा रेटमध्ये पण फरक पडेल. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.